नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द रिपब्लिक आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका खास कारणासाठी भेटलेलो आहोत, एका विशेष कारणासाठी भेटलेलो आहोत. आज माझ्यासोबत आहेत हर्षवर्धन पाटील, की जे कोल्हापूरचे आहेत आणि 2025 UPSC 2025चा काही महिन्यांपूर्वीच निकाल लागला आणि त्या परीक्षेच्या अंतिम यादीमध्ये संबंध भारतात 349 अशी चांगली रँक मिळवून ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्याबद्दल हर्षवर्धनचं मी मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू सर. कोल्हापुरातून इतकं उत्तम यश मिळवणाऱ्या काही मोजक्या लोकांच्या यादीमध्ये हर्षवर्धन आज पोचलेले आहेत. खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि हर्षवर्धन सरांशी आपल्याला आज खूप गप्पा मारायच्या आहेत. या गप्पांच्यामधून विद्यार्थ्यांच्या मनातील काही प्रश्न पण त्या गप्पांच्यामधून येतील. त्या प्रश्नांना खूप ऑथेंटिकेटेड उत्तरं मिळण्याची शक्यता आहे, मिळतीलच तशी उत्तरं. त्यामुळं एकूणच ही एक एक्साइटमेंट मुलाखत म्हणूया किंवा गप्पा म्हणूया आपण अशी ठरणार आहे. तर हर्षवर्धन सर, तुमचं मी स्वागत करतो आणि मनापासून अभिनंदन करतो तुमच्या ह्या उत्तुंग यशाबद्दल. आणि पहिला प्रश्न मी विचारतो आणि आपण सुरू करूया. तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड सांगून तुम्ही UPSCकडे कसं वळलात आणि तिथपासून ते 349 रँकपर्यंतचा प्रवास, याबद्दल थोडक्यात तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? सर, माझ्या अकॅडमिक बॅकग्राऊंड बाबतीत बोलायचं म्हणजे मी 2020 साली कोल्हापूरमधूनच कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून BE मेकॅनिकलची पदवी घेतली आहे. त्याच्यानंतर साधारणपणे मी फायनल इयरला असताना माझं कॅम्पस प्लेसमेंट TCS कंपनीत झालेलं. तर मी 1.5 वर्ष साधारणपणे TCSमध्ये जॉब केला आणि 2022मध्ये मी डिसाईड केलं की आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाऊ आणि मग मी 2022मध्ये कंपनीतून रिझाईन करून प्रिपरेशनला सुरुवात केली. तर मी 2022 पासून पूर्ण 1 वर्ष माझ्या फाउंडेशन प्रिपरेशनला दिलं आणि 23मध्ये मी पहिला अटेम्प्ट दिला. सर, बरोबर. हर्षवर्धन, 349 रँक मिळाली ह्यावर्षी. तर ह्यावर्षी कितवा अटेम्प्ट होता आपला? सर, हा माझा ह्यावर्षी 3रा अटेम्प्ट होता. यापूर्वी 2023मध्ये मी सांगितलं तसा पहिला अटेम्प्ट होता. त्याच्यात मी प्रिलिम्स क्वालिफाय केली, पहिला अटेम्प्ट क्वालिफाय केली. पण मेन्समध्ये माझं काय क्लिअर करू शकलो नाही मी. मग 2024मध्ये मी प्रिलिम्स क्वालिफाय केली, मेन्स क्वालिफाय केली, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो, पण फायनलिस्टमध्ये नाव नाही आलं. आणि मग ह्या वर्षी 25मध्ये 3 स्टेज क्लिअर करून 349वा रँक आला. मित्रांनो, हर्षवर्धन सरांनी पहिल्याच अटेम्प्टला प्रिलिम क्लिअर केली होती. दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेला प्री मेन क्लिअर करून मुलाखतीपर्यंत ते पोचले होते आणि हे जे उत्तुंग यश बघताय तुम्ही, हे 3ऱ्या अटेम्प्टला त्यांनी मिळवलेलं आहे. हर्षवर्धन, प्रिलिम क्वालिफाईड झाल्यानंतर मेन क्वालिफाईड न होणं किंवा अगदी मुलाखतीला गेल्यानंतर सुद्धा फायनल यादीमध्ये नाव नसणं, हे सुद्धा तुम्ही अनुभवलेलं आहे. UPSCची परीक्षा म्हटली की प्रेशर मॅनेज करण्याचं एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो. तर हे प्रेशर तुम्ही कसं मॅनेज केलं? म्हणजे काय तुम्ही ह्या प्रेशर मॅनेज करण्याच्या संदर्भात तुमचाही अनुभव सांगाल आणि विद्यार्थ्यांनी काय सल्ला द्याल? सर, महत्त्वाचं म्हणजे आता ह्या जर्नीमध्ये जे जाऊ इच्छितात, ज्यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं, UPSC करायचं, MPSC करायचं, ह्या परीक्षेबाबतीत एक कटू सत्य म्हणजे की सगळेच जण पास होणार नाही आहे त्या परीक्षेत. हे रिअल आहे आणि ते प्रत्येकानं कुठंतरी मनात बाळगलं पाहिजे की सक्सेस प्रोबॅबिलिटी फार कमी आहे ह्या परीक्षांमध्ये. मग ते जर आपल्या डोक्यात असेल तर कुठंतरी आपण एका वर्स्ट कंडिशनसाठी प्रिपेअर असतो. जे प्रिपेअर फॉर द वर्स्ट अँड ह्या जो आहे वाक्य, त्याच्या एक डोक्यात ठेवून मी अभ्यासाची तयारी केलेली की आपल्याला अभ्यास पूर्णपणे जेवढा झोकून देऊन करता येईल, पूर्ण डिसिप्लिनमध्ये जो सिलेबस कव्हर करून जेवढं काय करू शकतो आपण पूर्ण झोकून देऊन, तेवढं मी करायचा प्रयत्न केला. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हेही लक्षात ठेवलं की कोणत्याही स्टेजला अपयश येऊ शकतं, पण
त्या अपयशातून आपल्याला शिकायचं आहे. आता जर माझं उदाहरण बघितलं तर मी पहिल्या अटेम्प्टला मेन्समध्ये क्वालिफाय नाही होऊ शकलो इंटरव्ह्यूसाठी. तर माझ्या लक्षात आलं की काय चुका केला मी मेन्समध्ये. माझ्या ते डोक्यात होतं. मला त्याचं असं इतकं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट का झाला नाही, तर मला माहीत झालेलं की मी ह्या चुका केल्या म्हणून मी फेल झालो. ते एक महत्त्वाचं होतं की मला माझ्या चुका कळत होत्या आणि त्या चुकाच माझ्या फेल्युअरचं कारण होत्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. मग मी त्याच्यावर वर्क केलं. मग दुसऱ्या अटेम्प्टला मी मेन्स पास झालो. त्या चुका मी रेक्टिफाय केला आणि मेन्स पास झालो. इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो. मग इंटरव्ह्यूमध्ये पण मला इतकं काही मार्क नाही मिळाले सेकंड अटेम्प्टला, कारण एवढी अशी तयारी नव्हती थोडीफार. मग त्या चुका माझ्या लक्षात आल्या पुन्हा की काय चुका झाल्या, कुठं कमी पडलो. मग तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी ह्या सगळ्या चुका दुरुस्त करायचा प्रयत्न केला आणि मग ह्यावेळी मी पास झालो. तर मग सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या परीक्षेत प्रत्येक स्टेजला आपल्याला जिथं अपयश येतं ते आपल्याला काहीतरी शिकवत असतं. हे जर आपण मनात ठेवलं की अरे हां, आता आपल्याला आपण नाही पास झालो तर का नाही पास झालो, ह्याचं जर आपण सेल्फ थिंकिंग केलं तर आपल्याला कुठंतरी ते मोटिवेशन ही येत राहतं की अरे यस, ह्या चुका आपण क्लिअर केला, रेक्टिफाय केला की पुढच्या वेळी नक्की हो. मग तो ॲटिट्यूड मी ठेवला की चुका सुधारत जाणे आणि त्याच्यामधून इम्प्रूव्हमेंट करत जाणे. मग ते स्टेज वाईज माझं होत गेलं आणि फायनली मी पास झालो सर. मित्रांनो, पहिल्यांदा मुख्य परीक्षेला अपयश आलं, त्यानंतर मुलाखतीपर्यंत पोहोचून सुद्धा फायनल यादीमध्ये नाव आलं नाही हर्षवर्धनचं. अशा वेळेला हर्षवर्धननी स्वतःचं मूल्यमापन करण्याच्या गोष्टीवर भर दिलं. ही UPSCची संबंध प्रक्रिया मूल्यमापनाचा फार महत्त्वाचा रोल ह्या प्रक्रियेमध्ये आहे. अगोदरच्या अपयशामधून बोध घेत, स्वतःच्या चुका लक्षात घेत, नंतरच्या अटेम्प्टमध्ये महत्त्वाचे इम्प्रूव्हमेंट्स दाखवत यश अक्षरशः खेचून आणले असं म्हणावं लागेल हर्षवर्धननी. हर्षवर्धन, ह्याच डिस्कशनला थोडंसं पुढं नेऊन मी असं विचारेन की अशा कुठल्या चुका तुमच्या हातून पहिल्या अटेम्प्टच्या वेळेला, दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेला ज्या झाल्या होत्या की ज्या तुम्हाला व्हायला नको होत्या असं वाटलं आणि आपले ऐकणारे विद्यार्थीसुद्धा त्यांना हे लक्षात येईल की ह्या चुका आपण करायला नाही पाहिजेत. तर अशा कुठल्या चुका तुम्ही सांगू शकाल की त्या 2 अटेम्प्टच्या वेळेला केल्या पण नंतर त्या रेक्टिफाय केल्या आणि मग फायनल यादीमध्ये नाव आलं? सर, महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या अटेम्प्टला माझी काय चूक झालेली मोठी की मी खास करून फर्स्ट इयरमध्ये आन्सर रायटिंग किंवा जे काही असतं, जे उत्तरलेखनाची तयारी आहे ती तितकीशी चांगली नव्हती. आणि जे एथिक्स आणि एस्सेचे जे सब्जेक्ट आहेत त्याची माझी इतकीशी तयारी चांगली झाली नव्हती. मी ती तयारी शेवटच्या प्रिलिम आणि मेन्समधल्या 3 महिन्यात करायचा प्रयत्न केला खास करून. मग जे व्हायचं ते झालं की मला त्याच्यात इतके असं मार्क्स कदाचित तेवढे नाहीत मिळाले जेवढे यायला पाहिजे होते. मग ह्या गोष्टी माझ्या थोडक्यात की तयारी माझी परिपूर्ण नव्हती फर्स्ट अटेम्प्टमध्ये. बरेचसेच मुद्दे करायचे राहिलेले. मग ते मी मुद्दे सेकंड अटेम्प्टला केले. पण सेकंड अटेम्प्टमध्ये सर माझं ऑप्शनलमध्ये थोडे मार्क्स कमी आले की जे अजून येऊ शकले असते माझी तयारी असती तर. मग त्याही मिस्टेक मी सेकंड अटेम्प्ट झाल्यानंतर कव्हर केला आणि मग फायनल अटेम्प्टला मला सर ऑप्शनललाही चांगले मार्क्स आले, एथिक्सलाही चांगले मार्क्स आले, मग ओव्हरऑल इंटरव्ह्यूलाही चांगला स्कोर आला. मग ह्या सगळ्या चुका थोडक्यात भरून काढल्या गेल्या आणि मग फायनली लिस्टमध्ये नाव आलं सर. खूप छान. पहिल्या अटेम्प्टच्या वेळेला हर्षवर्धन सरांच्या लक्षात आलं की निबंधावर तितकंसं लक्ष दिलेलं नाही. लिखाणाची जी प्रॅक्टिस आवश्यक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो की UPSCची परीक्षा असो किंवा राज्यसेवाची परीक्षा असो, तयारीची सुरुवात केल्यापासूनच लिखाण दररोज करण्याची गोष्ट आहे, त्यावर कमांड आणण्याची. हर्षवर्धन सरांनी पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर लक्षात आलं दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेलाही काही चुका किंवा काही एरियाजचे इम्प्रूव्हमेंटला आणखी स्कोप आहे अशा एरियाजवर त्यांनी काम केलं आणि काम केल्यानंतर मग सगळ्या गरजा एकत्रित फुलफिल होऊन मग हा 349 रँकचा उत्कृष्ट निकाल. खूप छान हर्षवर्धन सर. लिखाणाच्या संदर्भात कौशल्याचा भाग म्हणून किंवा निबंधाच्या संदर्भात तुम्ही आता जे बोललात त्याच्यावर मला थोडंसं विचारायचं आहे. बरीचशी मुलं आपल्याकडचे असं विचार करत असतात की पहिल्यांदा प्रिलिमची तयारी करूया आपण, तेव्हा लिखाणाचा भाग करायची काही आवश्यकता नाही आणि प्रिलिम दिल्यानंतर मग मुख्य परीक्षेच्या वेळेला जे 100-110 दिवसांचा कालावधी असतो प्रीमेनमध्ये, त्या कालावधीमध्ये लिखाण करू.
तर ही गोष्ट पॉसिबल आहे का प्रॅक्टिकली? एवढ्याच कालावधीमध्ये लिखाण उत्तम दर्जाचं किंवा आवश्यक दर्जाचं होऊ शकतं का? सर तसं बघायला गेलं म्हणजे ह्यात जो 100 दिवसाचा जो कालावधी आहे तो अतिशय कमी कालावधी आहे सर. म्हणजे प्रिलिम्स मोड पासून मेन्स मध्ये शिफ्ट होणं ते अडॅप्ट व्हायलाच फार टाइम जातो आपल्याला. कारण आपण शेवट प्रिलिम्सच्या आधी एक 4 ते 5 महिने ऑब्जेक्टिव्ह MCQ सॉल्व्हिंग मध्ये आपला माइंडसेट दिलेला असतं. पण ह्या 3 महिन्यात सर काय होतं की जर आपण आधी आन्सर रायटिंग नाही केलं तर ते आन्सर रायटिंग स्क्रॅच पासून सुरू करून त्याच्यातला आपल्या मिस्टेक्स लक्षात येणं आणि त्या इम्प्रूव्ह करणं ह्याच्यासाठी वेळच नाही आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही आन्सर लिहू शकणार नाही, पण ते आन्सर चांगल्या पद्धतीनं लिहायसाठी एक वेळ द्यायला लागतो तुम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी. तो वेळ खरोखर आताच्या सायकलमध्ये त्या 100 दिवसात तो तितकासा वेळ अवेलेबल नाही आहे. त्या 100 दिवसात तुम्हाला ऑप्शनलची रिव्हिजन करायची आहे, सगळ्या GS 1, 2, 3, 4 essay ह्या सगळ्या गोष्टींच्या रिव्हिजन करायच्या आहेत, टेस्ट लिहायच्या आहेत. मग हा पिरियड तुम्हाला फक्त रिव्हिजन आणि इम्प्रूव्हमेंटसाठी द्यायचा आहे. इथून तुम्हाला जर स्क्रॅच पासून जर तुम्ही सुरू करताय ह्या 3 महिन्यात तर तितकीशी इम्प्रूव्हमेंट होणार नाही. म्हणून हे महत्वाचं आहे की तुम्ही आधी 0 पासून सुरुवात आधी केली पाहिजे, एक बेसिक लेवल गाठली पाहिजे आन्सर रायटिंगची, आणि मग ह्या 3 महिन्यात तुम्ही टेस्ट लिहा, आन्सर्स डेली लिहा आणि इम्प्रूव्ह करा स्कोर. चुका तुम्हाला तुमच्या आधीच कळाल्या तर ह्या 3 महिन्यात इट्स लाईक व्हॅल्यू ॲडिशन आणि स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. खूप छान. प्रिलिम झाल्यानंतर मग लिखाणाचा सराव सुरू करेन असं म्हणणाऱ्यांसाठी एक अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे. प्रिलिमच्या नंतरचा कालावधी हा व्हॅल्यू ॲडिशनचा कालावधी आहे, हा फक्त रिव्हिजनचा कालावधी आहे. उत्तराचं लिखाणाचा भाग कौशल्य म्हणून खरं तर अगोदरच आपल्यामध्ये असायला पाहिजे, असं एक अतिशय महत्त्वाचा सल्ला हर्षवर्धन सरांनी सध्या तयारी करणाऱ्यांच्यासाठी दिलेला आहे. तर प्रिलिमच्या नंतर मित्रांनो लिखाणाचा सराव करण्याच्या मागे न लागता खरं तर प्रिलिमच्या अगोदरच 5-6 महिने हे स्किल आपल्याकडं असायला पाहिजे. टेक्निकली बोलायचं झालं तर हे असं बोलता येईल. तर त्या संदर्भातला सुद्धा महत्त्वाचा सल्ला आहे. हर्षवर्धन सर, निबंधाच्या संदर्भात पण तुम्ही म्हणालात की निबंधावर सुद्धा तुम्ही डेलिबरेट एफर्ट्स घेतलात, तुम्हाला म्हणावा तितका स्कोर आला नाही पहिल्या अटेम्प्टला वगैरे. तर निबंधासाठी काय स्पेसिफिक तयारी करायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये उत्तम स्कोर येईल? युजली निबंधाचा पेपर हा दुर्लक्षित असलेला पेपर असतो, म्हणजे ऑप्शनलवर किंवा GSच्या इतर पेपर्सवर जितकं लक्ष देतात विद्यार्थी, आम्हाला असं अनुभवायला येते की निबंधावर तितकंसं लक्ष दिलं जात नाही. तर त्या पेपरचं महत्त्व किती आहे किंवा तुम्ही त्याच्यातले इम्प्रूव्हमेंटसाठी काय एफर्ट्स घेतलेत ते जरा शेअर करा विद्यार्थ्यांशी. सर म्हणजे सर्वांना सांगू इच्छितो की निबंधाचा पेपर दुर्लक्षित आहे, पण तितकाच तो महत्वाचा काय आहे तर त्याचा जो स्प्रेड आहे मार्कांमध्ये, एखाद्या विद्यार्थ्याला अगदी 140 पर्यंत ही मार्क येऊ शकतात आणि कमीत कमी 80-70 ही मार्क आहेत विद्यार्थ्यांना. म्हणजे तुम्ही जर तो मार्कांमधला स्प्रेड बघितला तर तो सब्जेक्ट मेक और ब्रेक करू शकतो एसएचा. आणि त्याच्यासाठी अशी जास्त तयारीची गरज नाही. तुम्ही एक स्ट्रक्चर्ड तयारी केली तर तुम्ही चांगले मार्क आणू शकता. म्हणून ह्या विषयाकडे खास करून लक्ष द्यायची गरज आहे. म्हणजे तुम्ही 120, 130, 140 पर्यंत पोहोचू शकता, जो की ह्यूज मार्जिन आहे इतरांच्या तुलनेत. तर तुम्ही निबंधाच्या सब्जेक्टमध्ये जर एज घेतली मार्क्समध्ये तर ते फायनल मार्क्समध्ये फार त्याचा स्कोर चांगला दिसून येतो आणि मग तो रँकसाठी नक्कीच फायद्याचा ठरतो. तर निबंधासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की प्रिव्हियस इयर जे निबंध आहेत ते आधी जी सुरुवात करायलेत लोक, त्यांनी एक काम करा की मी सजेस्ट करेन निबंधाचे आधीचे एक 5 ते 6 वर्षाचे पेपर घ्या आणि सगळ्या निबंधाचे सब्जेक्ट वाचून बघा. आणि त्या सब्जेक्टवर सुरुवातीला म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी लिहायला जाऊ नका, एक एक सब्जेक्ट घ्या आणि एक विचार करा, डोक्यात ब्रेनस्टॉर्मिंग करा की ह्या विषयाबाबत मी काय काय लिहू शकतो. ते पॉइंट फक्त लिहून काढा. सुरुवात मी सांगालो की नवीन एखाद्या विद्यार्थ्याला कशी करायची, तर फक्त एक विषय घ्या प्रिव्हियस इयर पेपर्स मधले आणि ब्रेनस्टॉर्मिंग करा, त्याच्यावर एक अर्धा तास विचार करा आणि पॉइंट्स लिस्ट डाऊन करा की मी काय काय लिहू शकतो. आणि मग एकदा तुमचे इनफ पॉइंट्स, तुम्हाला ते ब्रेनस्टॉर्मिंगची स्ट्रक्चर्ड थिंकिंगची सवय झाली की मग
रायटिंगमध्ये स्ट्रक्चर्ड आणता येतं. मग ही सुरुवात आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो की आपण एक वर्षभर GS 1, 2, 3, 4चा अभ्यास करतो. ह्या गोष्टींचा निबंधात फार चांगला उपयोग होतो सर. म्हणजे त्या गोष्टी आधी एथिक्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जे व्ह्यू पॉईंट आहेत ते निबंधात फार इम्पॉर्टंट आहेत. त्याबरोबर इकॉनॉमिक अँगल, पॉलिटिकल अँगल, जे हिस्टॉरिक एक्झाम्पल्स आपण निबंधात देऊ शकतो, हे सगळं आपण एका वर्षाच्या तयारीत आपण कलेक्ट करतो. बरोबर. जी काही UPSCची तयारी आहे जनरल स्टडीजची, त्या आपल्याला फक्त एखादी तयारी करताना आपल्या डोक्यात कधी कधी आलं पाहिजे की अरे हा हे शिकताना हे आपण निबंधात लिहू शकतो. बरोबर. एखादा हिस्ट्रीतली घटना, एखादं उदाहरण आपल्या लक्षात आलं पाहिजे वर्ल्ड वॉर्स मधलं, की हे निबंधात चांगल्या पद्धतीनं कुठेतरी आपण बसवू शकतो. मग असाही एक तयारीच्या वेळी विचार केला. एथिक्सची उदाहरणं आहेत, कोट्स आहेत सर एथिक्स मधले, तेही वापरता येतील. इकॉनॉमिक्सचे अँगल जे आपण GS 3ला शिकतो, हे सगळे जे आहेत ना पॉइंटर्स, ते एक आपली एक बेसिक बँक बनवतात. डेटा बँक म्हणण्यापेक्षा जी विचारांची एक बँक बनवली जाते आणि ती आपण निबंधात वापरू शकतो. मग त्याला फक्त आपण प्रॅक्टिस करून स्ट्रक्चरमध्ये आणू शकतो. म्हणजे आपल्याकडं 100 विचार आहेत, बरोबर, पानं आपल्याकडं 10 ते 11 आहेत, ते 100 विचार एका स्ट्रक्चरमध्ये, इंट्रोडक्शन, मग त्याची बॉडी असेल आणि मग शेवटी कन्क्लुजन, त्याच्यात आणण्यासाठी लिखाणाची प्रॅक्टिस पाहिजे. सुरुवातीला ज्यांनी करायची तयारी ठरवली त्यांनी एक कलेक्शन पॉइंट्सचं करावं, विचारांचं ब्रेनस्टॉर्मिंग करून वेगवेगळे पैलू एखाद्या विषयावरचे, आणि मग लिखाणाची प्रॅक्टिस चालू करून त्याला एक स्ट्रक्चर्ड स्वरूप आणायचा जर प्रयत्न केला तर निबंधाची तयारी चांगल्या पद्धतीने होईल. खूप छान हर्षवर्धन. जनरल स्टडीजचा इंटेन्स अभ्यास करतानाच निबंधासाठी बरंच रिसोर्स मिळतं, बरंच मटेरियल मिळतं, आणि नेमक्या पद्धतीने कुठं वापरायचं ते मटेरियल किंवा तो अभ्यास, ह्यासाठी निबंधासाठी एक आपला मनाचा कोपरा नेहमी ओपन अप ठेवायला पाहिजे. म्हणजे निबंध त्याची तयारी करणं किंवा प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेला तो कागदावर उतरवणं ही सुद्धा एक मजा वाटेल, नाही का? हां, येस. हर्षवर्धन, पुढचा प्रश्न माझा असा आहे की बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या नंतर UPSCची तयारी करायची असं म्हणतात. हां, आणि त्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन उत्तम करणं हा उद्देश असू शकतो. मग मला म्हणायचं आहे की UPSCची नेमकी सुरुवात ही ग्रॅज्युएशनच्या नंतर केलेली बरं राहील का ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच सुरू करायची? जर ग्रॅज्युएशनच्या दरम्यान सुरू केलं तर ग्रॅज्युएशन हॅम्पर होईल का? त्याची क्वालिटी कुठंतरी खालावेल का मग ग्रॅज्युएशनच्या नंतरच फुल स्वेने त्याच्याकडे गेलेलं बरं? आपलं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? सर, ह्या बाबतीत सगळ्यात म्हणजे बोलायचं म्हणजे सर्वप्रथम की जर क्लॅरिटी हा महत्त्वाचा मुद्दा आहे सर. करेक्ट. की जर तुम्हाला UPSC करायची ही क्लॅरिटी पहिल्यापासूनच आहे, 12वी पासून, फर्स्ट इयर पासून, की तुम्ही डिसाईडच केलं की मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचं आहे, तर मग वेळ का घालवायचा असं मी म्हणतो. की जर तुम्हाला तेच करायचं आहे तर जेवढ्या लवकर तुम्ही चालू कराल तयारी तेवढे फायदेच जास्त आहेत, त्याचे तोटे नाही आहेत तेवढे. तुम्ही लवकर तयारी कराल त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तुम्हाला एक एक्स्ट्रा 3 वर्ष मिळत आहेत, 4 वर्ष मिळत आहेत जे ग्रॅज्युएशन मधले, जे नंतरचा तुमचा वेळ वाचवतील. सगळ्यात काय महत्वाचं आहे की ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही जर पेपर वाचायची सवय लावली, NCERT वाचले, स्टँडर्ड बुक वाचले, तर तुम्ही फायनल इयरपर्यंत तुम्ही बेसिक, मी म्हणेन बेसिकपेक्षा जास्तच लेवलची तयारी तुमची जर वेळ दिला तर होऊन जाते. आणि ग्रॅज्युएशनला सर आपल्याला भरपूर वेळ असतो. असं नाही की UPSC तयारी करताना तुमचं ग्रॅज्युएशन हॅम्पर होत आहे. बरोबर. ग्रॅज्युएशनचा फ्रँकली स्पीकिंग आपण ग्रॅज्युएशनमध्ये एक्झाम टू एक्झाम अभ्यास करतो. बरोबर. हे सगळीकडे आहे. मग ते अभ्यास करून तुम्ही चांगले मार्क ग्रॅज्युएशनलाही आणू शकता. जो इतर मधला पिरियड आहे 2 एक्झामच्या मधला, सेमिस्टर मधला, तिथं तुम्ही UPSCचा व्यवस्थितपणे अभ्यास करू शकता सर. मग ती तयारी कशी कामाला येते की सर की फायनल अटेम्प्ट पर्यंत तुमचं सगळं बेसिक मटेरियल रेडी आहे, जे फायनल इयर पर्यंत. मग तेव्हापासून तुम्ही ऍक्च्युअली पास आउट होता तेव्हा तुम्ही फुल प्रूफ रेडी असता. तुम्ही पहिला अटेम्प्ट द्याल, तुमचं चांगली तयारी असेल तर पहिल्या अटेम्प्टमध्ये हो पण जाईल, नसेल तर तुम्हाला चुका लक्षात येतील आणि ज्या की तुम्ही इझिली इम्प्रूव्ह करू शकता. तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून करायची गरज राहत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी एक बेस बनवला आहे. मग 1 वर्ष तुम्हाला ऍडेड लागेल की रिफाईनमेंट करायची आहे तुमच्या जर प्रिपरेशनमध्ये, ती करून तुम्ही सेकंड अटेम्प्टला आणखीन चांगल्या पद्धतीने रेडी असू शकता. म्हणून जर
करायची क्लॅरिटी जर आहेच तुम्हाला UPSC करायचं आहे, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचं आहे, तर लवकर सुरू केलेला कितीतरी चांगलं आहे सर. येस. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच तयारी सुरू केल्यानंतर त्याचे चांगले एजेस मिळू शकतात. तयारीमध्ये तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळू शकतो. इतर विद्यार्थ्यांच्यापेक्षा तुमची तयारी एक पाऊल पुढं जाऊ शकते आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर पहिला अटेम्प्ट देण्यासाठी तुम्ही स्क्वेअरली प्रिपेअर्ड होऊ शकता आणि तो लवकर पहिला अटेम्प्ट देण्यासाठी. त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस पण वाढतील. पण हर्षवर्धन, दुसऱ्यांदा मुलाखतीला क्वालिफाईड झाल्यानंतर तेव्हा असं काही प्रेशर वाटलं नाही का की आता ह्याही वेळेला मागच्या वर्षीप्रमाणे मला नाही झालं तर काय होणार, किंवा एकूणातच अपयशाची भीती वाटली नाही कधी? म्हणजे ह्यात नाहीच झालं तर काय करायचं आपण, असं नाही वाटलं? अपयशाची भीती तर असतेच सर, प्रत्येकाला असते. येस. आणि ती मला पण होती. म्हणजे आणि हे तर जास्त का अपयशाची भीती असते की मी लेट प्रिपरेशन चालू केलेली. मी कॉलेज नंतर जॉब केला आणि त्याच्यानंतर डिसाईड केलं की सिव्हिल सर्व्हिसेस. मग तुमचं एज फार जास्त झालेलं असतं. मग ह्या एजला पुन्हा त्या सायकलमध्ये अडकून राहणं हे एक मेंटल प्रेशर आणि एक भीतीही असते. मग तेच आता मगाशी आपण बोललो सर की त्याप्रमाणे की जर लवकर एखाद्याने तयारी चालू केली तर तो मुद्दा इतकासा सायकोलॉजिकल बर्डनचा येत नाही. तुम्ही फ्रेश माइंडने 2-3 वर्ष प्रिपरेशन करू शकता, 2-3 अटेम्प्ट देऊ शकता, कारण तुम्ही यंग आहे. तुम्हाला ॲज अ लगेच कोणता बॅकअप प्लॅन बघायची गरज नाही आहे. तुम्ही त्या 2-3 वर्ष फुल फोकसनं UPSC करू शकता आणि मग त्याच्यातून जास्त चांगल्या पद्धतीनं इफिशियन्सी येऊ शकते सर. करेक्ट. म्हणजे प्रेशर तर असणारच आहे, सगळ्यांना प्रेशर असतं. प्रेशर असल्याशिवाय अभ्यास पण होत नाही. बरोबर. याच प्रेशरचा रोल सुद्धा सकारात्मक आहे. अति प्रेशर घेतल्यानंतर कामावर नक्कीच नकारात्मक परिणाम होणार आहे. पण रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ प्रेशर इज मस्ट. त्याच्याशिवाय आपल्याला फ्युएल मिळणार नाही, डिसिप्लिन येणार नाही त्याच्याशिवाय. तर हर्षवर्धनने सुद्धा प्रेशर अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने हँडल केलेलं आहे. आणि अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर देताना सुद्धा आत्ताच्या उत्तराला कनेक्ट केलं हर्षवर्धन सरांनी आणि सांगितलं की जितक्या लवकर सुरू करू तेवढं हे प्रेशर जरा कमी फील होतं. येस, अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता हा. हर्षवर्धन सर, मला आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो, त्यांच्या मनात गोंधळ निर्माण करणारा असतो. आणि ऑब्व्हियसली गोंधळ निर्माण झाला म्हणजे तयारी तर हॅम्पर होतेच. कोचिंगच्या संदर्भात एक वारंवार प्रश्न विचारला जातो कोचिंग क्लासेसच्या संदर्भात. तुमचं म्हणणं काय आहे की कोचिंग क्लासेसची आवश्यकता आहे का, आणि कोचिंग क्लासेस फक्त आपण दिल्लीलाच करू शकतो का, किंवा तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय उत्तर आहे याला? सर, कोचिंगकडं बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे मी कोचिंगपेक्षा त्याला एक राईट गायडन्स हा शब्द महत्त्वाचा ठरेल. की UPSCच्या जर्नीमध्ये तुम्हाला एक राईट गायडन्स वेळोवेळी असणं फार गरजेचं आहे सर. अदरवाईज ना आपण भरकटत जातो त्या जर्नीत. तुम्हाला असं कोणतरी व्यक्ती पाहिजे की जो तुम्हाला सांगेल की हे कर, हे करू नकोस, ह्याला जास्त वेटेज दे, ह्याला थोडं कमी दे, ह्याच्यावर जास्त फोकस कर. हे जर सांगणारा जर्नीमध्ये कोणतरी तुमच्यासोबत असेल थ्रू आउट जर्नीमध्ये, तर काय होतं की सर काही गोष्टी आपल्या चुका कधी लक्षात येत नाहीत. ते बाहेरच्या बघणाऱ्याला माणसाला जास्त आपल्या बाबतीत लक्षात येतात बऱ्याचदा की तू कुठं कमी पडतोयस. मग ते वेळोवेळी सांगणारा एखादा जर मेंटर जर असेल तुमच्यासोबत, गाईड करणारा व्यक्ती, तर ती गोष्ट तुम्ही चुका लवकर तुम्हाला तुमच्या कळत जातील आणि लवकर चुका जितक्या कळतील तेवढ्या तुम्ही त्या लवकर इम्प्रूव्ह कराल आणि लवकर यश मिळवाल. नाहीतर मग कसं होतं सर की आपण आपल्याच एक माइंडसेटमध्ये असतो, आपण त्याच्यातच गुरफटला जातो आणि आपण एक आपला स्कोप ब्रॉड करत नाही थिंकिंगचा, की आपल्याला आपण वाटतं की आपण हे केल्यावर हे असंच होईल. पण कधी कधी असं असतं की आणखीन एखादा फॅक्टर तुम्हाला करणं गरजेचं असतो तयारीमध्ये. तो सांगणारं कोणतरी असलं तर काय होतं की सर की तुम्ही फास्ट ज्या काही मिस्टेक झाल्यात त्या रेक्टिफाय करू शकता आणि
प्रोबॅबिलिटी सक्सेसची लवकरात लवकर वाढू शकते sir. येस येस खूप आणि दिल्ली बाबतीत सर बोलायचं झालं म्हणजे की दिल्ली आणि हे आता दिल्लीलाही क्लासेस आहेत, पुणे मुंबई कोल्हापूर इथेही क्लासेस आहेत, आपल्या भागात क्लासेस आहेत. सगळ्यात महत्वाचं सर की तुमचं स्टॅबिलिटी कुठं आहे ती गोष्ट तुम्ही चूज केली पाहिजे ओव्हरऑल. की शेवटी युपीएससी ही एक मॅरेथॉन इयर लॉंग जर्नी आहे. हे असं नाही आहे की तुम्हाला 1 महिना अभ्यास करून यश मिळणार आहे. तुम्हाला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील. तुम्हाला माहित नाही की किती वर्ष लागतील. आणि तेवढी वर्ष तुम्हाला सस्टेन करताना सर फायनान्शियल गोष्टीचाही विचार करायला लागतो, तसंच तुमच्या फिजिकल हेल्थचा एक विचार करावा लागतो आणि मेंटल हेल्थचा विचार करावा लागतो. ह्या 3 गोष्टी इकडं इग्नोर नाही करू शकत आपण ह्या जर्नीमध्ये, ह्या एवढ्या लॉंग पिरियडमध्ये. मग आपल्या लोकल ठिकाणी राहून बऱ्यापैकी फायदेही होतात की तुम्हाला साहजिक गोष्ट आहे की तुम्ही बाहेर कुठेही जाल तेव्हा तिथलं क्लायमेट तुम्हाला सुटेबल आहे का नाही हा एक फॅक्टर येतो. त्याच्यानंतर तिथलं खाणं पिणं हा दुसरा फॅक्टर येतो की तुम्हाला 1-2 वर्ष काढायचे आहेत, तेवढ्या वेळात तुम्हाला ते खाणं पिणं सस्टेन करायचं आहे, क्लायमेटला सस्टेन करायचं आहे, तुम्हाला आजारी पडून नाही चालणार कारण त्याचा इम्पॅक्ट अभ्यासावर पडणार आहे पूर्णपणे. नक्कीच. हा प्लस फायनान्शियल गोष्टी आहेत सर. फायनान्शियल जी आहे गोष्ट ती पण आपण इग्नोर नाही करू शकत की एवढ्या मोठ्या जर्नीमध्ये लागणार आहे फायनान्सेस. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला जास्तीत जास्त फेवरमध्ये ज्या ठिकाणी ह्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी प्रिपरेशन केलेली मी सर म्हणेल की बेस्ट आहे. की ह्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी सगळीकडे कुठं चांगल्या सुटेबल मिळतात तुमच्या दृष्टीनं योग्य, तिथून तयारी करा. फक्त एक जागा ही डिफाईन करत नाही की इथून केलं म्हणजे 100% यश मिळणारच आहे, की इथून केलं की काहीच होत नाही. हे तुमच्या करण्यावर आहे सर की मोर दॅन 50% या जर्नीमध्ये रोल स्वतःचा आहे. स्वतः तुम्ही कितपत कन्सिस्टन्सी राखताय या जर्नीमध्ये अभ्यासामध्ये. आणि ती कन्सिस्टन्सी राखण्यासाठी मी जे फॅक्टर सांगितले, फायनान्स आहेत, त्याच्यानंतर फिजिकल हेल्थ आहे, मेंटल हेल्थ आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही सस्टेन आणि चांगल्या पद्धतीने हँडल करू शकला तर मग तुमचा अभ्यास अतिशय इफिशियंटली होतो आणि इफिशियंटली अभ्यास झाल्याचा मग रिझल्ट चांगले येतात. करेक्ट. येस. ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर 2 भागांमध्ये हर्षवर्धन सरांनी दिलेलं आहे. कोचिंगचा रोल कितपत आहे हे सांगताना एखादा मेंटॉर असायला पाहिजे, गाईड असायला पाहिजे. कारण गाईड एखादा असेल आपल्यासोबत, एखादं मेंटरशिप करणारी काही व्यवस्था असेल तर त्याच्यामुळं आपल्या तयारीचा वेळ वाचू शकतो, त्याच्यामुळं तयारीची गुणवत्ता वाढू शकते. कारण आपलं मूल्यमापन करणारी ती व्यवस्था आहे आणि शेवटी ही प्रोसेस मूल्यमापनाला फार महत्त्व देते. दररोज इम्प्रूव्ह व्हावं लागत असणार आहे, याच्यामध्ये व्हावं लागतं आणि नक्कीच गरज आहे मेंटॉरशिपची. अदरवाईज मग ते आपणच आपल्या लेवलला फक्त एकट्याने राहिलो, आयसोलेट पडून राहिलो तर आपल्या तयारीचा दर्जा लवकर समजणार नाही आपल्याला. दुसरा भाग ह्याचा जो आहे हर्षवर्धन सरांनी दिलेल्या उत्तराचा, तो म्हणजे नेमकं मार्गदर्शन कोणत्या ठिकाणी राहून करायचं. त्या संदर्भात हर्षवर्धन सरांनी ह्या उत्तरामध्ये जवळपास सगळे एरियाज स्पर्श केले. फिजिकल हेल्थ ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, मेंटल हेल्थ ही गोष्ट सांगितली, फायनान्स सगळ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा रोल प्ले करतं. हे तुम्ही कुठं राहून अभ्यास करणार आहे त्याच्यावर प्रभाव टाकणारी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही. तर ह्या तिन्ही गोष्टींचा इंटिग्रेटेड म्हणजे हर्षवर्धन सरांना हे जणू कौशल्य चाललेलं आहे की सगळ्या प्रश्नांना इंटिग्रेटेड पद्धतीनेच अप्रोच झालं पाहिजे. ह्या तयारीचाच एक भाग ह्या युपीएससीच्या जर्नीत राहायला एखादा माणूस की त्याचा माइंडसेट असा बनूनच जातो. करेक्ट. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला होलिस्टिक पद्धतीनेच बघावं, इंटिग्रेटेड पद्धतीनेच बघावं. हा आपल्यालाही मित्रांनो मेसेज आहे जे नव्याने तयारी करतायत किंवा ज्यांनी एखाद दुसरा अटेम्प्ट दिला आहे, मेन इंटरव्ह्यू दिलेला आहे, यश मिळालं नाही किंवा यश मिळालेलं आहे पण रँक व्यवस्थित मिळालेली नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आत्तापर्यंतच्या मुलाखतीमध्ये ह्या घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक प्रश्नाला शांत चित्ताने आणि हॉलिस्टिक पद्धतीने हर्षवर्धन पाटील सर ज्या खोलीवर उत्तर देत आहेत ते तुम्हाला मला घेण्यासारखं आहे मित्रांनो. तर मेंटरशिप मस्ट आहे आणि ठिकाण तुम्ही दिल्ली राहा, कोल्हापूर राहा, पुणे राहा, मुंबई किंवा आणखी कोणतं,
तर तुम्ही तयारीसाठी किती रिझोल्यूट आहात, इम्प्रूव्हमेंटसाठी किती तुम्ही रिझोल्यूट आहात, तर हीच गोष्ट सरतेशेवटी तुमच्या यशासाठी निर्णायक ठरेल. यस. हर्षवर्धन सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. UPSCची तयारी करण्याची इच्छा असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या भागात गायडन्स आहे की नाही, उत्तम दर्जाचा गायडन्स मिळेल की नाही असा प्रश्न असतो. आपल्या कोल्हापूर भागात किंवा जवळपासचे सांगली, बेळगाव वगैरे, सिंधुदुर्गचा भाग असेल, तर ह्या भागातल्या विद्यार्थ्यांना नेहमी असं वाटत असतं, हे मी अनुभवलेलं आहे, की बरेचसे विद्यार्थी भेटतात आणि त्यांना वाटतं की आपल्या भागामध्ये मार्गदर्शन उपलब्ध नाहीच. तर तुम्हाला काय वाटतं की मार्गदर्शन खरंच उपलब्ध नाही, किंवा काय तुमचं म्हणणं आहे या संदर्भातलं? सर, मार्गदर्शन तर उपलब्ध आहे, आपल्या भागातही आहे सर. आता आपलंच बघायचं झालं तर रिपब्लिक IAS अकॅडमीमध्ये स्वतः तुम्ही आहात आणि जी बाकीची फॅकल्टी आहे त्यांनाही पूर्ण मुलाखत UPSCची देण्याचा अनुभव आहे. म्हणजे हे जे शिक्षक आहेत, फॅकल्टी आहेत, ती पूर्ण सायकलमधून गेलेली आहेत या UPSCच्या. त्यांना प्रत्येक फेजला काय तयारी करायला लागते ह्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी पूर्ण मुलाखतपर्यंत गेलेत, म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंतचा पूर्ण अनुभव आहे आणि ते तुम्हाला वेळोवेळी सांगू शकतात की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आता माझ्या जर्नीत स्वतः सर तुम्ही होता, तुम्ही मला वेळोवेळी सांगितलं की मेन्समध्ये हे केलं पाहिजे, ह्या गोष्टी तू अवॉइड करू शकतोस, ह्या गोष्टी चांगल्या करू शकतोस. मग असा जर एखादा अनुभवी माणूस त्या UPSCच्या जर्नीमधला असेल तुमच्यासोबत, तर तो एक बऱ्यापैकी एज ठरतो. आणि अशी लोक असलेले इन्स्टिट्यूशन आपल्या भागात आहेतच सर. येस येस, खूप छान. हर्षवर्धन सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भागातही आहे मार्गदर्शन उपलब्ध. हर्षवर्धन सरांचे स्वतःचे एफर्ट्स आहेत त्याच्यामध्ये, पण मेंटरशिपसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. अर्थात एफर्ट्स सर्वाधिक महत्त्वाचे आहेतच. एक दोन प्रश्न आता राहिलेले आहेत ते विचारायचे आहेत. त्यातला एक प्रश्न मी विचारतोय सर. बऱ्याचदा विद्यार्थी सोशल मीडियावर काही डॅशिंग ऑफिसर्सचे काही रील्स असतात, किंवा काही फेसबुक असेल, इन्स्टावर एखादी काही पोस्ट असते, किंवा एखादं काहीतरी अधिकारी काम करत असताना त्याचाच एक लहानसा व्हिडिओ रील स्वरूपात आपल्यासमोर येतो. तर बरेचसे विद्यार्थी UPSCची तयारी करायचा त्यांचा जो निर्णय असतो तो ह्या अशा फोर्सनी त्यांचा झालेला असतो. आणि मग हे विद्यार्थी परत पुढं UPSCच्या प्रत्यक्ष प्रोसेसमध्ये येतात तेव्हा त्यांना जाणवतं की आपण समजलेली UPSC आणि प्रत्यक्षात तयारी करायची आवश्यकता असणारी UPSC यांच्यामध्ये एक मेजर गल्फ आहे या दोन्ही कंडिशन्समध्ये. तर UPSCची तयारी करायची आहे मला असं एखादा विद्यार्थी म्हणत असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टींच्या आधारावर हा निर्णय घ्यायला पाहिजे, ह्याला काय उत्तर द्याल तुम्ही? सर, UPSC सर्वप्रथम सांगायचं म्हणजे की UPSC करायची आहे, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचा, हा निर्णय तुमचा स्वतःचा असला पाहिजे. कधीही कुठलाही फोर्स त्याच्या मागं नसला पाहिजे की पालकांनी सांगितलंय की तू कलेक्टर बन, मित्र म्हणतायत की तू हुशार आहेस, तू कलेक्टर बन. हा मुद्दा सेकंडरी आहे. तुम्हाला आतून कितपत वाटते की तुम्ही UPSC करू इच्छिता, तुम्हाला आतून कितपत वाटते की तुम्ही सिव्हिल सर्वंट म्हणून एक चांगला रोल प्ले करू शकताय, हा जर तुमच्या आतून हे उत्तर येत असेल सर्वप्रथम, तरच तुम्ही ह्या जर्नीत टिकू शकणार आहे सर. एक्सटर्नल मोटिवेशन पेक्षा जे इंटरनल मोटिवेशन आहे तुमचं, ते सर्वप्रथम महत्वाचं आहे. आणि जर रील बघून तुम्हाला मोटिवेशन येत असेल तर ते रिअल मोटिवेशन नाही आहे. कारण ह्या जर्नीमध्ये सर मोटिवेशन ही टेम्पररी आहे, डिसिप्लिन इज परमनंट. मोटिवेशन तुम्ही रील बघून 2 दिवस मिळेल, 4 दिवस मिळेल, पण ती डिसिप्लिन आतून आहे ती कधी येणार आहे सर, की स्वतःला तुम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे, तुम्हाला UPSC करायचं स्वतःला वाटतंय, तर तुम्ही मोटिवेशनच्या ऐवजी डिसिप्लिनवर फोकस कराल. आणि शेवटी ह्या परीक्षेत डिसिप्लिन प्लेज मोर इम्पॉर्टंट रोल दॅन टेम्पररी मोटिवेशन सर. सर तो एक मुद्दा आहे. आणि कुणी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यावं तर मी म्हणेन की ज्या लोकांना एक पब्लिक इंटरॅक्शनची आवड आहे, लोकांबरोबर मिसळून राहायची आवड आहे, किंवा ज्यांना एक मिनिंगफुल चेंज आणू शकतात सोसायटीमध्ये, आणायची इच्छा आहे, काहीतरी काम करायची इच्छा आहे सोसायटीसाठी, त्या व्यक्तींसाठी हे एक चांगला करिअर ऑप्शन आहे. तसंच सर की ओव्हरऑल बघितलं की
एक सिव्हिल सर्व्हिस हा आपल्या भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये एक मोठा रोल प्ले करतो सर. की आता आपलं विजन 2047 आहे, तर आपल्यालाही जर काही द्यायचं आहे त्याच्यात, बरोबर आणि ॲज अ सिव्हिल सर्वंट म्हणून, बरोबर तर त्या लोकांनी इकडे येऊ शकतात. तुम्ही दुसऱ्या जॉबमध्ये दुसऱ्याही करिअर ऑप्शन मधून तुम्ही एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता, हे तितकंच सत्य आहे. सिव्हिल सर्व्हिसेस हा काय ओनली पाथ नाही आहे. येस खरं ह्याच्यातून तुम्ही अतिशय ग्राउंड लेवलला येऊन लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करू शकता. बरोबर येस इतर कोणत्याही प्रोफेशन मध्ये ते तितकंसं नाही आहे. बऱ्यापैकी ठिकाणी काम करू शकता तुम्ही, बट सिव्हिल सर्व्हिसेस तुम्हाला एक चांगली संधी देते लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करण्याची. तुमच्या काही आयडियाज असतील तर त्या चांगल्या पद्धतीने तुम्ही राबवू शकता. बरोबर शेवटी जे काही डेव्हलपमेंट स्टोरी आहे जी भारताची, त्याचा तुम्ही एक पार्ट बनू शकता सर. सो त्या लोकांनी ज्यांना ती इच्छा आहे, फक्त जो मी म्हणेन की स्टेटस किंवा जो प्रसिद्धीचा भाग आपण सोशल मीडियावर बघतोय, तो सर एक टेम्पररी आहे. येस तो पार्ट म्हणजे हा जॉब नाही आहे करेक्ट सिव्हिल सर्व्हिसेस. येस येस प्रत्येक जी जर्नीमध्ये येऊ इच्छितात त्या प्रत्येकानं मी सजेस्ट करेन की IASचं काम काय असतं हे जाऊन पहिला आधी इंटरनेटवर सर्च करावं. बरोबर करेक्ट ऍक्च्युअली कलेक्टर ग्राउंड लेवलला काय काम करतो ह्या बाबतीत अभ्यास करावा एखादा नवीन स्टुडंटने, की काम काय करायचं असतं एक IAS ऑफिसरला, एक IPS ऑफिसरला, एक IRS ऑफिसरला, की ह्यांची ऍक्च्युअल वर्क प्रोफाईल काय आहे, त्यांना ऑफिसमध्ये काय काम असतंय. ह्या गोष्टी आधीच थोड्याफार जर इंटरनेटवर जाऊन ह्याच्या बाबतीत वाचलं तर तुम्हाला क्लॅरिटी येईल की अरे हे काम करायला मला नक्कीच आवडेल. ह्याच्यात रोज चॅलेंजिंग आहे, रोजचा दिवस नवीन आहे, मोनोटोनस वर्क नाही आहे. ह्या जर गोष्टींना तुम्हाला आवडीच्या असतील आणि जर वर्क प्रोफाईलचा जर तुम्ही अभ्यास केला प्रत्येक सर्व्हिसेसचा, आणि जर तुम्हाला त्या वाटल्या की ह्या माझ्यासाठी सुटेबल आहेत, मी ह्याच्यात राहू शकतो, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच ह्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायला हरकत नाही. येस खूप छान कॉम्प्रेहेन्सिव्ह पद्धतीने पुन्हा एकदा हर्षवर्धन सरांनी ह्या प्रश्नाचं उत्तर दिले. रीलमधून मिळणारं इन्स्पिरेशन हे रिअल नाहीच. ते 2 दिवस टिकेल, 4 दिवस टिकेल. आणि अगदी बरोबर आहे, तुम्हाला मलासुद्धा दररोजच्या जगतानाचा हा अनुभव आहे. एखादी रील बघितल्यानंतर पटकन भावना अतिरेक होतो आणि आपल्याला वाटतं की इथून पुढं मी तसंच वागेन वगैरे, पण 2-4 दिवसांनी ते रील बघितल्याचा विसर पडतो आपल्याला. तर रिअल मोटिवेशन जे आहे ना ते आतून असायला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना सोशल कनेक्ट ठेवायला आवडतं, समाजामध्ये जे विद्यार्थी पटकन मिसळतात, ज्यांना 2047च्या डेव्हलप भारत याच्या संदर्भात काही कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे, एकूणच या देशाच्या विकासामध्ये थोडासा खारीचा वाटा उचलायचा आहे आणि लोककल्याणामध्ये सुद्धा एक आंशिक वाटा उचलायचा आहे, असा ॲप्टिट्यूड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसकडं जायला हरकत नाही, प्रयत्न करायला हरकत नाही, असा एक संक्षिप्त भाग ह्या उत्तराचा असेल. हर्षवर्धन सर, परत पुढचा आणखी एक प्रश्न असा आहे की जो पुन्हा मेन तयारीला कनेक्ट करतो आपल्या UPSCच्या तयारीला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की दररोजचा न्यूजपेपर वाचण्याच्या ऐवजी एखाद्या कुठंतरी टेलिग्राम चॅनलवर रेडीमेड करंट अफेअर्सचं काहीतरी मिळतं, PDF वगैरे, त्या दिवसाचं असेल किंवा दुसऱ्या दिवशी मिळत असेल, किंवा एखादं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं करंट अफेअर्ससाठी. ते विद्यार्थी मी बघतोय की त्या विद्यार्थ्यांना न्यूजपेपर न वाचल्याचा एक तोटा होत असतो, पण तरी ते विद्यार्थी त्या गोष्टीला टिकून असतात. तर तुमचं म्हणणं काय आहे की न्यूजपेपर वाचन करणं हा वेस्टेज आहे वेळेचा, का एखाद्या यूट्यूब चॅनलवरूनच सगळं आपलं करंट अफेअर्स किंवा बाकीच्या गोष्टी होतील, का न्यूजपेपर रीडिंग मस्ट आहे? काय उत्तर द्याल ह्याला? सर, मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की जर UPSCची तयारी करायची तुम्ही ठरवलंय तर त्याच दिवसापासून तुम्ही पुस्तकं घ्यायच्या आधी न्यूजपेपर चालू करा. त्या दिवशीपासूनच तुम्ही न्यूजपेपर वाचायला चालू करा. तर ते सांगतं की ह्या जर्नीमध्ये न्यूजपेपर किती अविभाज्य घटक आहे. तुम्ही न्यूजपेपरला ह्या जर्नीतून काढूच शकत नाही. आणि माइंडसेट बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा काय आहे की
न्यूजपेपरला फक्त करंट अफेअर्सचा सोर्स म्हणून बघतात. Yes. हे पूर्णपणे चुकीचं आहे. न्यूजपेपर मधून तुम्हाला करंट अफेअर्स कळतात, पण न्यूजपेपर रिडिंग मधून बाकीच्या काय काय गोष्टी होतात मी सांगतो. सर्वप्रथम म्हणजे तुमचं रिडिंग कॉम्प्रेन्शन जे आहे, इंग्लिश रिडिंग स्पीड आहे. तुम्ही जेव्हा मेन्सचा पेपर लिहिणार तेव्हा तुम्हाला जे थिंकिंग स्पीड लागणार आहे, इंग्लिशचं अंडरस्टँडिंग फास्ट जे करायला लागणार आहे त्या वेळेत, त्याचं जे कॉम्प्रेन्शन आहे एखाद्या गोष्टीचं ते फास्ट करायची स्पीड लागते. तुम्ही इंटेन्शनली त्याच्यासाठी न्यूजपेपर वाचत नसता, पण बॅक ऑफ द माइंड ती डेव्हलपमेंट होत असते तुमच्या ब्रेनमध्ये की एखादी गोष्ट फास्ट अंडरस्टँड केली पाहिजे. इंग्लिशची कमांड येऊन जाते ऑटोमॅटिकली. आता मराठी विद्यार्थ्यांना सांगायचं म्हणजे इंग्लिश न्यूजपेपर वाचल्यामुळे तुम्हाला एक वोकॅब्युलरी बिल्डअप होऊन जाते, जी वोकॅब्युलरी तुम्हाला इंटरव्ह्यू आणि मेन्समध्ये आन्सर लिहिताना नक्कीच उपयोगी पडते. मग ह्या गोष्टी न्यूजपेपरचे ॲडिशनल फायदे आहेत. आणि सगळ्यात आणखीन एक फायदा म्हणजे की न्यूजपेपरमध्ये आपण एडिटोरियल वाचतो सर. ती एडिटोरियल आपण जर आता तुम्ही जेव्हा मेन्सचे एक्झाम देता, टेस्ट लिहिता, तेव्हा तुम्हाला जाणवतं की न्यूजपेपरमधली एडिटोरियल सर की एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असतात, की इंट्रोडक्शन असते, त्याला बॉडी असते, त्याचे प्रॉपर पॉईंट्स असतात, त्याची अदर साईड लिहिलेली असते आणि एक फॉरवर्ड लुकिंग कन्क्लुजन दिलेलं असते. मग मेन्ससाठीची जी आपले ब्रेन स्टॉर्मिंग आहे, थिंकिंग आहे, ते तिथं डेव्हलप होत असते हळूहळू. आपल्याला ते आपण त्याच्यासाठी म्हणून न्यूजपेपर वाचत नाही, पण ते बॅक ऑफ द माइंड तुमची एक डेव्हलपमेंट करत असते आणि ती तुम्हाला पूर्ण एक्झाम मध्ये नंतर हेल्प करते. करंट अफेअर्स हा फायदा आहेच न्यूजपेपरचा, पण जी हे ॲडिशनल गोष्टी आहेत त्या तुम्ही कोणत्या युट्यूब चॅनलमधून किंवा रेडीमेड नोट्समधून त्या अजिबात इम्प्रूव्ह होत नाही. जर तुम्ही डेली न्यूजपेपर वाचला तर ह्या गोष्टी करंट अफेअर्स सहित ह्या गोष्टीच्या डेव्हलपमेंट होणार आहेत, त्या नक्कीच तयारीत फायद्याच्या ठरतात. येस निश्चित. पुन्हा एकदा हर्षवर्धन सरांनी करंट अफेअर्सकडे बघण्याचा सुद्धा हॉलिस्टिक दृष्टिकोन सांगितलेला आहे. करंट अफेअर्सकडे फक्त टेक्निकली करंट अफेअर्स असं म्हणून न बघता त्याचे इतर महत्त्वाचे म्हणजे करंट अफेअर्सच्या पलीकडे पण खूप महत्त्वाचे फायदे आहेत. रिडिंग कॉम्प्रेन्शन वाढतं, आपलं रिडिंग पेस वाढतो. अर्थातच प्रिलिमचा GS 2 जो पेपर आहे CSATचा, तिथं सुद्धा कॉम्प्रेन्शनच्या सेगमेंटसाठी ह्याचा उपयोग होत असेल. निबंध, GS किंवा मुलाखतीमध्ये उत्तम पद्धतीने आपले विचार मांडण्यासाठी एक व्होकॅब्युलरी चांगल्या पद्धतीची आपल्याकडे येते. तर असं जवळपास परीक्षेच्या तयारीच्या सगळ्या एरियाजना चांगल्या अर्थाने प्रभावित करणारी गोष्ट न्यूजपेपर आहे. आणि मला वाटतं हर्षवर्धन सर, न्यूजपेपरच्या रिडिंगमुळं हा सिलेबस लाईव्हली बनवायला सुद्धा मदत होते. म्हणजे एक सिंक्रोनायझेशन आपण केलं दररोजच्या घटनांचं आणि सिलेबस रिलेट करू शकता की जे थेरी शिकतो ते रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन न्यूजपेपर मध्ये रिलेट करू शकता. आता ह्या वर्षी जर एल निनोच्या न्यूज येतात, तुम्ही जॉग्राफीत एल निनो शिकता, ते तुम्ही ऍक्च्युअल मध्ये न्यूज मध्ये वाचताय तेव्हा तुम्हाला ते रिलेट होतं. ह्या गोष्टी फक्त न्यूजपेपर मधून शक्य होतात. येस खूप छान. म्हणजे न्यूजपेपर मधल्या गोष्टी वाचून आपल्या सिलेबसला कनेक्ट करता येतं, रिलेट करता येतं. दोन्ही गोष्टी कॉन्सन्ट्रेट होतात. न्यूजपेपरमधले एक्साइटमेंट वाढते आणि तिकडे सिलेबसचं पण प्रिपरेशन चांगलं होतं. दररोजच्या जगण्यातली, दररोजच्या घडामोडीमधली उदाहरणं आपल्याला मिळतात. इतकं महत्त्व न्यूजपेपरचं आहे. हर्षवर्धन सर, आता शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतोय. UPSCची तयारी करणारी एक मोठी कम्युनिटी आपल्या भागामध्ये आहे. बऱ्याच जणांना वाटत असतं की कोल्हापूर आणि भागामधून, ग्रामीण भागातून सिलेक्शन होईल का, मी अमुक भागातला विद्यार्थी, तमुक भागातला विद्यार्थी. मगाशी मी इंट्रोडक्शनमध्ये सांगायचं विसरलो की तुम्ही सुद्धा ग्रामीण भागातले विद्यार्थी आहात. कोल्हापूरचे जरी असलात तरी कोल्हापुरातल्या एका तालुक्यामधले, की जो तसा दुर्गम तालुका, पण अनेक IAS अधिकारी, IPS अधिकारी त्या तालुक्याने महाराष्ट्राला, कोल्हापूरला दिलेले आहेत, पण तरी तो ग्रामीण भागच आहे. तर ग्रामीण भागातल्या मुलांना विशेष करून प्रशासनामध्ये जाण्याचं एक आकर्षण असतं. तर आपला ग्रामीण बॅकग्राऊंड, रुरल कॉन्टेक्स्ट हे ह्या तयारीमधली अडचण ठरेल का, त्याचा एक एज मिळेल का, हे न्यूट्रल रोल प्ले करणारं कॉम्पोनंट आहे? काय सांगाल तुम्ही? सर, UPSC सर ही एक अशी एक्झाम आहे जिथं सगळीजण इनिशियल स्टेजला तुम्ही फॉर्म भरता, प्रिलिम्सच्या आधी सगळीजण सेम आहेत. इथं कुठंही इनिशियल लेवलला डिस्क्रिमिनेशन नाही आहे की तुम्ही IITतून शिकलाय, गव्हर्नमेंट कॉलेजमधून शिकलाय, BA आहे का डॉक्टर आहे. ह्या परीक्षेमध्ये सर्वजण समान कन्सिडर केले जातात इनिशियल लेवलला.
इथून पुढे तुम्ही किती अभ्यास करताय बरोबर. हे फार जास्त इम्पॉर्टंट ठरतो सर. कारण ह्या एक्झाममध्ये तुम्हाला आधी जसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतं बऱ्याच ठिकाणी की ठराविक कॉलेजमधलं गव्हर्नमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल, येस येस. तो IIT असेल तर प्राधान्य दिलं जाईल, ह्या गोष्टी आहेत. पण UPSC एक असं क्षेत्र आहे जिथं सर्वजण समान आहेत. तो ग्रामीण असू दे, शहरी असू दे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असू दे, प्रायव्हेट असू दे, BA असू दे का डॉक्टर असू दे, ह्या सर्वांना एका लेवलला UPSC समजतं. आणि मग इथून तुम्ही किती अभ्यास करताय परीक्षेसाठी ह्याच्यावर सिलेक्शन ठरतं. इव्हन इंटरव्ह्यू स्टेजलाही सगळ्यांना सेम समजलं जातं. तिथं कुठेही डिस्क्रिमिनेशन होत नाही की तुम्ही कुठं शिकलाय, तुम्ही शहरी आहे का तुम्ही ग्रामीण भागातून आहे, याच्या बाबतीत कोणत्याही स्टेजला UPSC डिस्क्रिमिनेट करत नाही. मग हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे तुमचं बॅकग्राऊंड विसरून इथून तुम्ही किती कष्ट करताय पुढं त्या परीक्षेसाठी, हा एक वन ऑफ द फ्यू प्लॅटफॉर्म्स पैकी एक आहे की जिथं तुम्ही आज काय करताय, आत्ता काय करताय किंवा इथून पुढे एक वर्षभर अभ्यास करून काय करणार आहे ह्याला महत्व आहे, ना की तुम्ही आधी किती मार्क पाडलेत, आधी किती केलं होतं. सो त्या दृष्टीने मी सांगेल की जरी आपण ग्रामीण भागातला असेल तरी आपण सगळे सेम आहे UPSC साठी. आपल्या तयारीवर शेवटी आपलं रिझल्ट अवलंबून आहे. करेक्ट. येस येस. तुम्ही ग्रामीण भागातले असा किंवा शहरी भागातले असा, UPSCच्या तयारीमध्ये एका लेवल प्लेइंग ग्राउंडवर येतात. IITN असा किंवा प्लेन BA BCom BSc झालेले असा, UPSC ह्या गोष्टी लक्षात घेतच नाही असंच माझंही म्हणणं आहे. आणि ग्रामीण भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं हे एक इन्स्पिरेशन सगळ्यांच्या समोर आहे. हर्षवर्धन पाटील सरांचं पहिल्याच अटेम्प्टला मेन दिली, दुसऱ्या अटेम्प्टला इंटरव्ह्यूपर्यंत गेले आणि तिसऱ्या अटेम्प्टला हे दैदिप्यमान यश मिळवून ते आपल्यासमोर आहेत. हर्षवर्धन सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि विद्यार्थ्यांना खूप इन्साइटफुल पद्धतीने काही महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांच्या उत्तरं दिलात तुम्ही. आत्ता सध्या तयारी करत असलेल्या किंवा भविष्यात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही उत्तरं निश्चित मार्गदर्शक ठरतील, दिग्दर्शक ठरतील. त्यांच्या UPSCमधल्या जर्नीवर नक्कीच प्रभाव टाकतील चांगल्या अर्थाने. तुमचे खूप खूप आभार आणि मनापासून तुम्हाला तुमच्या सर्व्हिससाठी, तुमच्या सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यस.